प्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता. मी सौ विशाखा जय यवतकर, यवतमाळ, सरव्यवस्थापक, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र. सर्वात आधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य दशरथ कुलधरण अण्णासाहेब यांना माझा जय ज्योती, जय सावित्री. तसेच तमाम सावित्रीच्या लेकींना आणि मान्यवर मंडळींना स्नेहपूर्वक नमस्कार करते आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते. मंडळींनो, आजच्या धावपळीच्या युगात आपणा सर्वांना नेमकं समाधान, सुख, आनंद कशात आहे हे उमगायलाच मार्ग नाही. तेव्हा आज मी आपणासमोर समाधानाचे काही उदाहरणं आपणासमोर प्रस्तुत करते आहे आणि सुख आणि समाधान म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात काही उदाहरणादाखल आपणासमोर प्रस्तुत करणार आहे. चला तर मग माझ्या विषयाला सुरुवात करते. सुख आणि समाधान हे शब्द सारख्याच अर्थाचे असावेत अशा प्रकारे वापरले जातात, पण तसे नाही. आपण एक उदाहरण पाहू. जेवणाची व्यवस्था केली, सर्व पदार्थ डायनिंग टेबलवर मांडले बघताना सुख, मस्त दरवळ पसरला आहे, तोंडाला पाणी सुटले आहे, म्हणजेच खाण्याअगोदर किती हे सुख आहे. खाताना मजेत गप्पा मारत स्वाद घेतला जात आहे, हे सुख. आणि त्यानंतर तृप्तीचा ढेकर दिला की समाधान झाले, आणि समजा ते अन्न पचले नाही तर समाधान मिळाले नाही. अर्थात काय, सुख हे इंटेक आहे तर समाधान हे देण्यात आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जसे तुम्ही तुमच्या अवांतर गरजा सोडून द्याल आणि मर्यादित जीवन जगाल तर सुख आणि समाधान तुमच्या पायाशी लोटांगण घालीत नक्कीच येईल. एक उदाहरण सांगते. एक रिटायर झालेली व्यक्ती, तिला नोकरीवर असताना 40,000 पगारसुद्धा अपुरा वाटत होता, पण आता 20,000 पेन्शन देखील पुरेशी आहे. कारण तुमचे मन तुमच्या ताब्यात आहे. शरीराचे अवास्तव लाड करू नयेत, अत्यावश्यक गरजा मात्र पुरवल्या पाहिजेत. सुख समाधानाबद्दल कल्पना बदलल्या पाहिजेत. अंथरूण पाहून पाय पसरावे. आहे त्या चादरीत थंडीपासून संरक्षण होऊन सुखाने झोप घेता येईल व सकाळी समाधानाने उठता येईल, इतकी समाधान आणि सुखाची व्याख्या आपल्या डोक्यात फिट करून बसवावी. समाधानाचे काही उदाहरणं सांगते. आपण समाधान मानायला जातो, पण नेमकं समाधान आहे कशात? आपला हा गुंता कायम चालू असतो आणि आपल्या अपेक्षा ह्या अवास्तव वाढतच जातात. कुठेतरी ह्या समाधान नावाच्या गोष्टीला आपण फुलस्टॉप द्यायलाच हवा. नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा, व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी, घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं, एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळं राहण्यात मजा आहे, वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही, गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा आहे, शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे, देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं, परदेशात राहणाऱ्यांना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतोय. केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान, तर कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता कसा सोडवायचा. प्रेम ज्याला मिळतं त्याला किंमत नसते व काही माणसे प्रेम मिळावे म्हणून जंग पछाडतात, पण प्रेम मिळत नाही म्हणून प्रेमाच्या जगात जगा. एक मूल असतं त्याला वाटतं 2 असती तर, 2 असणाऱ्याला वाटतं 1 वाला मजेत आहे. मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता, मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते. पण प्रत्यक्षात दोन्ही आपापल्या संसारात रंगून गेलेले असतात. त्यांना आईबापाचं काही देणं घेणं नसतं. ते त्यांच्या दृष्टीने काही कामांचे नसल्याने ते त्यांची दखल देखील घेत नाहीत. ज्याला मूल नसतं तो म्हणतो काहीही चालेल. नावे ठेवणारे रामातही दोष बघतात, कौतुक करणारे तर रावणाचीही स्तुती करतात. बोलण्यासाठी जीव तळमळतो तो बोलत नाही आणि नकोत त्यांचा रोज फोन मेसेज आमच्यासोबत बोलत नाही. मिळून काय नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही. मी बरोबर आहे पण सुखी नाही, दुसरा मात्र पक्का आहे तरी मजेत आहे. किती रे गोंधळ हा देवा. म्हणून जे आहे ते स्वीकार करा आणि आयुष्य आनंदात जगा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपल्याला ते जगता आलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चला तर मग मंडळींनो, आपली सुखा समाधानाची व्याख्या
अगदी आपल्या मनाप्रमाणे मर्यादित ठेवा आणि मनसोक्त आनंद घेऊन जीवन जगा, कारण जीवन हे एकदाच मिळतं आणि ते भरभरून जगा, आनंदाने जगा. एवढेच बोलते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय ज्योती, जय सावित्री. धन्यवाद.